नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SRPF धुळे जिल्हा परीक्षेसाठी महत्त्वाचे असे प्रश्न बघणार आहोत, जो की पेपर 8 मे 2026 साठी होणारे अतिसंभाव्य प्रश्न, धुळे जिल्हा विशेष प्रश्न. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. परवाचा जो 8 मे 2026ला जो पेपर आहे त्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे, धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत? तर बरोबर उत्तर आहे श्रीमती भाग्यश्री विस्पुते. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर बरोबर उत्तर आहे श्री जयकुमार रावल. धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कोण आहेत? तर बरोबर उत्तर आहे श्री श्रीकांत धिवरे. धुळे जिल्ह्यात तालुके किती आहेत? तर बरोबर उत्तर आहे 4. धुळे जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत? तर 1 महानगरपालिका आहे. पुढचे प्रश्न बघूयात. धुळे जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर 2011च्या जनगणनेनुसार किती आहेत? 944. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? पांझरा नदी. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्राचीन ग्रंथानुसार धुळे जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते? रसिका. धुळे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? तापी नदी. धुळे जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते आहे? भुईमूग. पुढील प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने धुळे जिल्ह्याचा कितवा क्रमांक लागतो? 21वा. धुळे जिल्ह्यातील अनेर धरण कोणत्या तालुक्यात आहे? शिरपूर. धुळे जिल्ह्यातील अनेक धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? अनेर नदी. 1857च्या उठवत धुळे जिल्ह्यातून तवा भल्ल्यांचे नेतृत्व कोणी केले होते? खजा सिंग. धुळे जिल्ह्यातील सोनगीर ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? पितळी भांडी. धुळे जिल्ह्यात लळिंग किल्ला कोणत्या डोंगर रांगेत येतो? गाळणा. धुळे जिल्ह्यातील मका संशोधन केंद्र कुठे आहे? धुळे येथे. कोणत्या नदीला धुळ्याची जीवनवाहिनी म्हटले जाते? पांझरा नदी. शिरपूर पॅटर्न जलसंधारणामध्ये प्रामुख्याने काय केले जाते? नाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण. धुळे जिल्ह्यातील प्रमुख धरण कोणते आहे? अक्कलपाडा धरण. हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे स्पर्धा परीक्षांसाठी धुळे जिल्ह्यास विशेष, आणि वारंवार यांच्यावर प्रश्नसुद्धा येऊन गेलेले आहे. पुढील प्रश्न बघूयात. धुळे जिल्हा डॅश पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसला आहे? तर सातपुडा पर्वतरांगा बरोबर उत्तर आहे. धुळे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी क्रांतीवीर खजासिंग आणि भिल्ल्यांच्या शौर्याचे स्मारक आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते अंबापाणी. धुळे येथील इतिहासाचार्य V.का. राजवाडे संशोधन मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1927 साली. धुळे येथील V.का. राजवाडे यांनी कोणत्या विषयावर सर्वाधिक संशोधन केले आहे? तर मराठ्यांचा इतिहास यावर त्यांनी संशोधन केलेले आहे. मुडावत येथे डॅश नद्यांचा संगम होतो? तापी व पांझरा. धुळे जिल्ह्यात सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते शिरपूर आहे. पुढील प्रश्न, धुळे जिल्ह्यातील शिरपूर पॅटर्न कशासाठी प्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे जलसंधारण. धुळे जिल्ह्यात प्रामुख्याने कोणती बोलीभाषा बोलली जाते? अहिराणी. ऐतिहासिक भामरे किल्ला धुळे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? साक्री. धुळे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी नकाने तलाव स्थित आहे? तर धुळे शहर येथे. कापसाची बाजारपेठ म्हणून धुळे जुन्या काळात प्रसिद्ध असलेले गाव कोणते? तर धोंडाईच. कापसाची बाजारपेठ म्हणून जुन्या काळात प्रसिद्ध असलेले गाव कोणते आहे? तर बरोबर उत्तर आहे धोंडाईच. धुळे जिल्ह्यात मिरचीचा मोठा बाजार कोठे भरतो? दोंडाईचा. अक्कलपाडा धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? पांझरा नदी. धुळे शहराचा आराखडा कोणी निश्चित केला? सर मोक्षगुंडम विश्वेश्वराय्या. अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. आकारमानाने धुळे जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता? शिरपूर. आकारमानाने जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता? साक्री. धुळे जिल्हा प्रशासकीयदृष्ट्या कोणत्या विभागात येतो? नाशिक. धुळे जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? नाशिक. धुळे जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे? नंदुरबार. धुळे जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे? जळगाव. पांझरा व कान नद्यांचा संगम कोणत्या तालुक्यात होतो? साक्री. धुळे जिल्ह्यातून जाणारा पश्चिम रेल्वेचा मार्ग कोणता? सुरत भुसावळ. धुळे चाळीसगाव हा मध्य रेल्वेचा मार्ग धुळे जिल्ह्यातून जातो. महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? शिरपूर. धुळे जिल्ह्यातील धोंडाईचा येथे स्टार्च कारखाना आहे. अणेर मध्यम जल प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? शिरपूर. धुळे जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे? 946. जिल्ह्यातील सर्वात कमी जनगणना गावे कोणत्या तालुक्यात आहेत? धुळे.
तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धुळे जिल्ह्याविषयी जे काही महत्त्वाचे असे प्रश्न आहे जे की वारंवार स्पर्धा परीक्षांमध्ये येऊन गेलेले आहेत आणि यापुढे येणार आहे त्याचे विश्लेषण आणि वन लायनर असे प्रश्न बघितलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यामुळे धन्यवाद.